नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण कोणता चॅप्टर बघतोय तर वेक्टर अनालिसिस. राईट. मॅथमॅटिकल मेथड्स मधला पहिला पार्ट वेक्टर अनालिसिस बघतोय. त्याच्यामध्ये आपण काय काय पहिलं बघा. पहिल्या व्हॉट इज वेक्टर, स्केलर, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ वेक्टर्स, वेक्टर ऑपरेशन्स मध्ये मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. ऍडिशन मध्ये लॉ ऑफ ट्रायंगल लॉ बघितला ऑफ वेक्टर ऍडिशन, आणि लास्ट लेक्चरला आपण काय बघला, पॅरलोग्राम लॉ बघितला ऑफ वेक्टर ऍडिशन. आज बघायचं आपल्याला रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. रिझॉल्युशन मीन्स व्हॉट इज रिझॉल्युशन. एक वेक्टर 3 कॉम्पोनंट मध्ये किंवा 2 कॉम्पोनंट मध्ये विभागला जातो, त्याला काय म्हणायचं, रिझॉल्युशन. टेक हियर, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मीन्स द स्प्लिटिंग ऑफ गिवन वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनंट्स इज कॉल्ड एज रिझॉल्युशन. समजा जर आपण 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम घेतली तर काय होणार बघा. हा जो रिझल्टंट आर बार आहे तो इथं 2 डायमेन्शन आपण 2च ऍक्सिस घेतले, एक्स आणि वाय, म्हणून त्याचे 2 कॉम्पोनंट मिळाले आपल्याला, आर एक्स आणि आर वाय. जर झेड घेतला तर आर झेड पण मिळेल. ठीक आहे. आपल्याला डिराईव्ह करायला सोपं पडण्यासाठी आपण 2च घेतले, किंवा तुमच्या बुकमध्ये पण 2च दिले. तर हे मेनी पण असू शकतात. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम पण असू शकते किंवा पोलर कोऑर्डिनेट सिस्टम पण असू शकते. राईट. तर रिझॉल्युशन काय बघा. व्हॉट इज रिझॉल्युशन. द स्प्लिटिंग ऑफ गिवन वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनंट. जसं प्रिझम वरती लाईट इन्सिडेंट झाला तर तुम्हाला काय मिळतो, स्पेक्ट्रम मिळतो. बरोबर का. 7 कलरचा स्पेक्ट्रम मिळतो. तसाच वेक्टर इथं रिझॉल्व्ह होतो 2 किंवा 3 कॉम्पोनंट मध्ये प्रत्येक ऍक्सिस नुसार. राईट. मग आता ते आपल्याला कसं प्रूव्ह करायचं आहे बघा. त्यासाठी काय केलं आपण, एक्स ओरिजिन घेतला, एक्स ऍक्सिस घेतला, वाय ऍक्सिस घेतला. आणखी हा ओबी, ओबी हा काय घेतला, एक वेक्टर घेतला. तर त्याचे 2 पार्ट्स रिझॉल्व्ह होतात, ओए प्लस ओसी. बरोबर. ओएला आपण काय म्हणलं, एक्स कॉम्पोनंट ऑफ रिझल्टंट वेक्टर दॅट इज आर एक्स, आणि ओसीला काय म्हणलं, आर वाय, म्हणजेच काय, वाय कॉम्पोनंट ऑफ रिझल्टंट वेक्टर आर वाय. राईट. मग बघा हे कशावरून येत आहे, बाय द लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. लास्ट लेक्चरला जे भेटलंय त्याच्यावरून आर बार इक्वल टू काय येणार, आर बार इक्वल टू काय येणार, आर एक्स प्लस आर वाय. बरोबर. आर बार इज इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता या एक्स आणि वाय च्या ऍक्सिसच्या अक्रॉस काय असतात, तर युनिट वेक्टर्स असतात. त्या फॉर्म मध्ये मग इक्वेशन हे कसे येणार बघा. आर बार इज इक्वल टू आर एक्स इंटू आय कॅप, आय कॅप, आर वाय इंटू जे कॅप, वेअर आय कॅप अँड जे कॅप आर युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स अँड वाय डायरेक्शन्स रिस्पेक्टिव्हली. क्लिअर. एक्स अलॉंग एक्स ऍक्सिस कुठला, हे आय कॅप युनिट वेक्टर आहे. अलॉंग वाय ऍक्सिस कोणता युनिट वेक्टर आहे, जे कॅप. युनिट वेक्टर आपण कॅप न बघतोय, हे बघितलेलं आहे अगोदर. मग नेक्स्ट बघा, नेक्स्ट लेट थीटा बी द अँगल, let theta be the angle between r bar and x direction. बघा थिटा काय आहे, रिझल्टंट वेक्टर आर बार आणि एक्स डायरेक्शन मध्ये झालेला काय आहे, तो अँगल आहे एक्स ऍक्सिस आणि एक्स डायरेक्शनच्या मधला. बरोबर. मग कॉस ऑफ थिटा घ्यायचा. या थिटाचा आपण कॉस घेऊ, कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय, ऍडजेसंट साइड डिवाइडेड बाय डायगोनल. मग ऍडजेसंट साइड काय आहे, आर एक्स अपॉन आर. बरोबर. आर एक्स अपॉन आर. म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल, देअरफॉर आर एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. राईट. आर कॉस थिटा. त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणा, इक्वेशन नंबर 3. राईट. नेक्स्ट त्याचा थिटाचा साइन घ्या. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू काय येणार, फ्रंट साइड डिवाइडेड बाय डायगोनल, म्हणजे काय येणार, आर वाय अपॉन आर. बरोबर. मग हे कसं लिहिता येईल, आर वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. राईट. दिस इज इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. आता पहिल्या इक्वेशन मध्ये हे 2 मिळालेत इक्वेशन. नेक्स्ट
स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, इथं घेतो स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, squaring and adding equation 3 and 4, equation 3 and 4 we get 3 and 4 we get हे दोन स्क्वेअर करा आणि ऍड करा, काय इक्वेशन येईल बघा. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग केलं तर काय येईल, आर स्क्वेअर cos square theta, r square cos square theta plus r square sin square theta is equal to rx square plus ry square, राइट. असं इक्वेशन येईल, rx square ry square, बरोबर. मग आता पुढे बघा, हे आपण असं लिहू शकतो, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू, आर कॉमन करूया, आर स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, राईट. 10वी मध्ये काहीतरी एक आयडेंटिटी झाली बघा तुम्हाला, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. इथं लिहित होते, सिन्स from the identity that is since cos square theta plus sin square theta equal to 1, this equation becomes, therefore put this value in this equation, we will get r square is equal to rx square plus ry square, right. R square is equal to rx square plus ry square. Shall I remove this? Take a screenshot. I want to remove this. Yes. वेक्टर चॅप्टर सोपा आहे, टेन्शन घेऊ नका, एकदम सोपा आहे, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. आता बघा काय केलं आपण, आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, therefore आर इक्वल टू आर बार इक्वल टू काय येईल बघा, अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, राईट. दिस इज इक्वेशन नंबर I think 5. Equation number 5. Right? This equation gives magnitude. This equation gives magnitude of vector r bar. This equation gives magnitude of resultant vector r bar. Right? Now we have to find the angle. Next, to find the angle, the direction of r bar, to find angle or direction of r bar, we have to take tan of theta. Tan theta equal to front side divided by adjacent side, ry upon rx, right. ry upon rx. Then theta equal to take tan towards this side, it will give as tan inverse 1 upon 10, or we can write tan inverse of ry bar upon rx bar, right. This equation 6
gives the direction of resultant R. Right? Similarly इथं बघा, इथं आपण किती डायरेक्शन्स वापरल्यात? 2. हे इक्वेशन कशासाठी आहे? हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन 2 डायमेन्शन साठी आहे. आपण 3 डायमेन्शन साठी पण लिहू शकतो. सिमिलरली फॉर 3 डायमेन्शन this equation becomes r bar is equal to, we can write r bar is equal to under root rx square ry square plus rz square. राईट? 3 डायमेन्शन म्हणजे इकडे z येणार आणि त्याच्या अलॉंगचा युनिट वेक्टर काय येणार? k, or we can write this as r bar square is equal to rx I cap, r square x I cap plus r square y j cap plus r square z k cap, r square z k cap. Right? Or we can take square root of this, we will get r bar equal to this is equation number 7. Right? In this way we can calculate resolutions of vectors. What is resolution? Splitting of a given vector into its components, either 2 dimension or 3 dimensions. Right? हे झालं. मग आता समजा तुम्हाला एक किंवा ते एकापेक्षा जास्त वेक्टर्स दिले. आता आपण एक्झाम्पल्स कडे वळू. एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेक्टर्स दिले तर त्याचा रिझल्टंट वेक्टर काढता येऊ शकतो. मग तो कसा काढायचा? तो कसा काढणारा? त्याच्यासाठी एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल, find a unit vector. For example, 1, find a unit vector in the direction of vector in the direction of vector 3i plus 4j. 3i plus 4j. Right? We have to find unit vector, value of unit vector in the direction of 3i plus 4j. Next, solution. Let p bar equal to 3i plus 4j. Right? Magnitude, how we can calculate the magnitude of this vector? Magnitude is equal to modulus of p bar is equal to what? आपण हे करलंय. r bar is equal to काय बघितलं? rx अंडर रूट rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर. बरोबर? म्हणजे x कॉम्पोनंट आणि y कॉम्पोनंट. तसंच इथं काय येणार बघा? इथं काय येणार? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर किती येणार? 9 प्लस 16 25. म्हणजे मॅग्निट्यूड किती आली? मॉड ऑफ पी बार इज इक्वल टू 5. मॅग्निट्यूड किती आली? 5. बरोबर? नाउ युनिट वेक्टर कन्सिडर. नाउ
consider unit vector alpha, then phi bar is equal to, we can write phi bar is equal to unit vector alpha cap into magnitude, right? Where alpha is a unit vector, along vector phi bar, therefore we can calculate alpha is equal to, how you can calculate alpha is equal to phi bar upon modulus of phi bar upon modulus of phi bar. Put the values, p is 3i plus 4j, and phi bar is 5, means what we can write, we will get 3 upon 5 I cap plus 4 upon 5 j cap. This is the required answer. Find a unit vector in the given direction of vector 3i plus 4j. This is the unit vector, value of unit vector, that is 3 upon 5 I cap plus 4 upon 5 j cap. या पद्धतीचे आपण अनेक एक्झाम्पल्स आता आपण बघू शकतो. हा विद्यार्थी मित्र हो, जर का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.